दुसरा विषय काय तर तुम्हाला सॉईल फ्लिमिकेशन कसं करायचं. सॉईल फ्लिमिकेशन कसं करायचं. सॉईलमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड, सिल्वर घ्यायचं नाही, हायड्रोजन पेरॉक्साईड साधं मिळतं 50 ते 60 रुपये लिटरनी. ते अगोदर ज्या जमिनीत सर्वीकडे उपयोग करू नका. जिथं तुम्हाला मेजर प्रॉब्लेम वाटतोय, बागायत शेती केली जाते, जिथं टोमॅटो केला जातो, दोडका केला जातो, कारली केली जाते, ती ह्या जी भाजीपाला पिकं केली जातात ना, ह्या ठिकाणी फक्त सॉईल फ्लॅमिकेशन करा. आणि त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड वापरा. साधं, सिल्वर नाही, सिल्वर महाग आहे आणि सिल्वरचं गरज पण नाही. साधं वापरा. साधं वापरताना कसं वापरायचं. सुरुवातीला पाणी द्या भरपूर, ओलं चिंब पेड करा आणि नंतर तुम्ही ते सोडा एक अर्धा ते पाऊण तास. आणि पाऊण तास सोडल्यानंतर 6 दिवसांनी लागवड करा. काही बाकीचा इफेक्ट होत नाही. पण त्याच्यामुळं काय होणार आहे, सॉईल फ्लिमिकेशनमध्ये सर्व बॅक्टेरिया मारणार आहे, चांगले मारणारे, वाईट मारणारे. त्यानंतर तुम्ही काय करायचं, लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी चांगले बॅक्टेरिया किट सोडून द्यायचं आणि चांगल्या मदर सोडा. त्याच्यामध्ये मल्टिप्लाय केलेले आयते कोणाचे आणू नका. मदरमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत. मी कुठल्या कंपनीचं मला नाव त्या घेता येणार नाही, परंतु अशा काही कंपन्या आहेत मदरमध्ये काम करणाऱ्या, ते बॅक्टेरिया ना आणि त्या बॅक्टेरियानं तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. आता आपला विषय पुढचा कुठला आला तर पाण्याचा विषय आला.